भाजपची नागपूरमध्ये सभा पार पडली, मात्र सभेमध्ये पक्षाविषयी कमी आणि मराठा आरक्षण आणि शरद पवारांविषयी बोललं गेलं। मराठा आरक्षणाला विरोध हा पवारांनीच केला असं म्हणत फडणवीसांनी पुन्हा एकदा पवारांना टार्गेट केले। मात्र पवारांनी खरंच मराठा आरक्षणासाठी काहीच केलं नाहीये का? मराठा आरक्षण न मिळायला शरद पवार जबाबदार आहेत का? चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी फडणवीस काय म्हणाले हे जाणून घेऊयात। मराठा आंदोलनाचा इतिहास काढून पहा, लक्षात येईल की आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला। मंडल आयोग लागू झाला तेव्हाही मराठा आरक्षण देता आलं असतं, पण पवारांना मराठा आरक्षण द्यायचं नव्हतं, हे विधान होतं फडणवीसांचं। आता मंडल आयोगाचा इतिहास काय, पवारांनी काही प्रयत्न केले की नाही, यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल। मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थानं 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला। बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तर विरोधी पक्षनेते शरद पवार त्यावेळी होते। मराठ्यांना हा मोर्चा पाहून सरकारला समस्यांची जाण झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाही दिली गेली, पण दुर्दैवाने सरकार गडगडलं आणि आरक्षणाचा निर्णय तिथे संपला। दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी स्वाभिमानातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली। त्यावेळी जर पवारांनी विरोधी पक्षात असतानाच याचा फायदा घेत ही मागणी लावून धरली असती तर तेव्हाही आरक्षण मिळालं असतं असं म्हणलं जातं। पुढे जाऊन 90च्या काळात पवारांकडे मुख्यमंत्री पद आलं, त्यांनी मंडल आयोग लागू केला। महाराष्ट्रात 1995 मध्ये पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे त्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न आला। त्यांनी याचा अहवाल 2000 मध्ये समोर आणला। त्यांनी ज्या पोट जातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊ शकता असं सांगितलं। आयोगाच्या शिफारसीमुळे मराठ्यांमधील काहींना ओबीसीत प्रवेश मिळाला, मात्र ज्या मराठ्यांच्या मागे किंवा पुढे कुणबी असा उल्लेख नाहीये त्यांची ओबीसी वर्गवारी झाली नाही। मग तत्कालीन पंतप्रधानांच्या भेटीला मराठा शिष्टमंडळ गेलं। या शिष्टमंडळापुढे सिंहांनी एक भूमिका मांडली, ती अशी होती की जर पवारांनी शिफारस केली तर आपण मराठा समाजाला आरक्षण देऊ असं ते यावेळी म्हणाले होते। पवारांपर्यंत शिष्टमंडळ पोहोचलं, आपणच आपल्या समाजाला आरक्षण दिलं तर समाजात काय संदेश जाईल अशी विचारणा त्यावेळी पवारांनी शिष्टमंडळाला केली होती असं बोललं जातं। आणि त्यामुळे जर पवारांनी रस दाखवून यासाठी होकार दिला असता तर आज आरक्षण मिळालं असतं अशी टीका केली जाते। नंतर ही मागणी समितीच्या रूपात पहिल्यांदा समोर आली, ती 2009 साली। त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार। या दरम्यान न्यायमूर्ती बापट आयोगासह इतर अनेक आयोगांनी मराठा समाजाचं मागासलेपण अमान्य केलं। पुढे लोकसभा 2014 ला मोदी लाटेचा प्रत्यय आघाडी सरकारला आला, राज्याची सत्ता गमवावी लागली अशी परिस्थिती निर्माण झाली। तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राणे समिती गठीत केली। निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मात्र पुढे ते उच्च न्यायालयात रद्द झालं। नंतर मात्र 2018 मध्ये पुण्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगावी अशी भूमिका मांडली होती। म्हणजे पवारांनी त्यावेळी विरोधी पक्षात असताना ती मागणी मान्य केली असती किंवा ती लावून धरली असती, किंवा सत्तेत असताना जी शिफारस सिंगांनी केली होती ती मान्य केली असती तर आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं। त्यामुळे त्यांनी शिफारस करणं नाकारलं आणि आरक्षण उडालं अशी थेट टीका सध्या त्यांच्यावर होती। हीच टीका फडणवीसांनी देखील केली। तर मराठा आरक्षणाविषयी पवारांचं वागणं नेहमीच समरमाट टाकणार आहे हे मात्र नक्की। दरम्यान ही घटना सांगितल्यानंतर फडणवीसांच्या या आरोपावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी।